या थरारक प्रवासाच्या वर्णनानंतर आता एका अगदी वेगळ्या पुस्तकाविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत डॉक्टर वृषाली राऊत यांच्याशी. मानसिक आघात समजून घेताना असं पुस्तकाचं नाव आहे. हा विषय सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा असल्यानं आज या पुस्तकाचा आपण आवर्जून समावेश केलाय. तेव्हा गप्पा मारूया वृषालीशी. वृषाली, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मानसिक आघात समजून घेताना असं या पुस्तकाचं नाव आहे आणि पुस्तकाच्या नावातनंच आपल्याला पहिला प्रश्न पडतो की आघात समजून घ्यायचा म्हणजे काय. धन्यवाद भारती आणि संपूर्ण ABP माझ्याच्या टीमचे, ज्यांनी मला आनंदाचे पान या एका लोकप्रिय अशा फक्त पुस्तकांकरता वाहून घेतलेल्या कार्यक्रमात बोलण्याची, माझ्या पुस्तकाबद्दल बोलण्याची संधी दिली. तर पुस्तकाचं नाव मानसिक आघात का आहे किंवा मानसिक आघात समजून घेताना असं का आहे. तर मानसिक आघात म्हणजे काय. आघात आपल्याला माहिती आहे. आघात म्हणजे एखादी अशी घटना जी त्या व्यक्तीचं, म्हणजे जर तो फिजिकल किंवा शारीरिक आघात असेल तरी जखम होते, आणि मानसिक आघात जर असेल तर त्याच्यामुळे व्यक्तीला मानसिक जखम होते. म्हणजे एखादा अशी घटना ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होते की ती घटना परत परत होईल का. उदाहरणार्थ एखादा ॲक्सिडेंट किंवा एखादा आरोग्याची समस्या, जसं कोरोना होऊन गेला. कोरोना हा पण मानसिक आघात होता, सगळ्यांसाठीच मानसिक आघात होता. किंवा ब्रेकअप, डिव्होर्स किंवा जॉब लॉस हा पण एक प्रकारचा मानसिक आघात आहे. तर अशी कुठलीही घटना जी त्या व्यक्तीची साधारणपणे जगण्याच्या क्षमतेवर आघात करते किंवा ती साधारणपणे जगण्याची क्षमता बदलून जाते आणि ती व्यक्ती भीतीमध्ये जगायला लागते की ती घटना, अशा पद्धतीची घटना परत होईल का आपल्यासोबत. तर याला इंग्रजीमध्ये PTSD असं म्हणतात, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ज्याला आपण मराठीत साधारण नाव घेऊया मानसिक आघात. या मानसिक आघातानंतर जी अवस्था येते ती PTSD. म्हणजे मानसिक आघात होऊन गेल्यानंतर देखील, केवळ आघाताच्या वेळी नाही तर आघात होऊन गेल्यावर देखील तुम्हाला त्या घटनेविषयीच्या आठवणी, त्या घटनेशी संबंधित गोष्टी या त्रास देतात आणि ते तुम्हाला तुमचं साधारण आयुष्य जगू देत नाही आणि तुम्ही एकंदरीत व्यक्तीची जगण्याची पद्धतच बदलून जाते. जसं आपल्यासोबत कोरोनाने केलं आहे की आपली जगण्याची पद्धत कोरोनाने बदलवली. तर याबद्दल सविस्तर माहिती भारतात माझ्या माहितीनुसार तरी इंग्रजीत देखील उपलब्ध नाहीये. त्यामुळे मानसिक आघात हे पुस्तक एका अर्थाने मराठीमध्ये आणि भारतीय भाषांमध्ये देखील एक प्रकारे पहिल्यांदाच केलेला प्रयोग आहे, ज्यात मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण लिहिलेलं आहे की मी कसल्या प्रकारच्या मानसिक आघातांमधून गेले आहे आणि त्यांनी माझं आयुष्य कसं बदलवलं आणि मी त्याच्यातून बाहेर कसे आले. कारण आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी आपलं जसं सुरुवातीला बोलणं झालं, प्रचंड गैरसमज आहेत, अजूनही आहेत. म्हणजे इंटरनेटची इतकी मोठी उपलब्धता असूनही आपल्याला मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आजार म्हणजे काय, या दोन्ही मधला अजूनही फरक लोकांना समजत नाही. आणि कोरोना नंतर विशेष करून तुम्ही जर बघाल, तुम्ही आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करता, तर इतकं प्रचंड प्रमाणात हिंसा किंवा विचित्र घटना, नात्यातले ताणतणाव, म्हणजे तुम्ही म्हणजे ब्रेकिंग न्यूज या याच्यामध्येच असतात, तर नको तेवढ्या ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या आहेत. ब्रेकिंग न्यूज येणं काही वाईट नाही, दिवसभरात मानवी आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी घडतच असतात. पण या कोरोनाच्या काळात आणि कोरोना नंतर ब्रेकिंग न्यूजच्या प्रमाणात वाढ झाली आहेत का. लोकांची विचित्र वर्तणूक किंवा विशेष करून हिंसेकडे झुकणारं वर्तन, विकृतीकडे झुकणारं वर्तन इतकं का वाढलं आहे. तर ह्याच्या संबंधित प्रश्नांची उत्तर माझ्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. खरं तर वृषाली, मानसिक आघात कोणकोणते असू शकतात आणि त्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण मग त्याच्यावर उपाय काय. कारण कसं आहे, आता आमच्यासारख्या सामान्यांना काहीच शब्द माहिती असतात, जसं की डिप्रेशन. म्हणजे अरे ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली आहे, याच्या बाबतीत असं असं घडलं. पण प्रत्येकच काही म्हणजे असं एकदम मानसिक रोग नसतो, पण त्याच्यावर छोटे काही उपाय असू शकतात. स्वतः ओळखायचं कसं की अरे आपलं काहीतरी चुकतंय, किंवा आपल्या, म्हणजे मी जसं तुमच्याशी बोलताना म्हटलं होतं की आपल्या जवळच्या माणसाच्या बाबतीत काहीतरी चुकतंय, बरं हे ओळखायचं कसं. तुम्ही विचारल्याप्रमाणे डिप्रेशन किंवा एन्झायटी, म्हणजे जे साधारण रोजच्या जगण्यातले मानसिक त्रास जेव्हा जास्ती होतात, उदाहरणार्थ कोणाला ताण आहे,
जॉबमधला ताण आहे, व्यवसायातला ताण आहे. या ताण हा आवश्यक आहे आपल्याला. आपल्याला अँझायटी पण काही प्रमाणात आवश्यक आहे, कारण ती आपल्याला काम करायला, पुढचं पाऊल घ्यायला प्रवृत्त करते. अँझायटी म्हणजे चिंता. म्हणजे आता आज आपण हा कार्यक्रम करणार होतो, तर आपण काही दिवस झाले त्याबद्दल डिस्कशन करतो आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक प्लॅनिंग करायचं आहे. ती अँझायटी असते आपल्याला की हे करायचंय, मग मला इथे वेळेवर यायचं होतं, किंवा तुम्ही मला जे प्रश्न पाठवले त्यानुसार मला त्याचे उत्तरं तयार करायचे होते. ही झाली एक प्रकारची गुड अँझायटी, म्हणजे चांगला भाग अँझायटीचा, जो आपल्याला काम करायला, किंवा ताण, यू स्ट्रेस म्हणतात त्याला, चांगला ताण, ज्याच्याशिवाय आपण रोजच्या रोज काम करू शकणार नाही, जो आपल्याला चॅलेंज करतो ना, आव्हान असतं की आपल्याला नाही आजचं हे एवढं आपल्याला आउटपुट द्यायचं आहे बा. हे जेव्हा जास्ती होतं, म्हणजे हे प्रमाणाच्या बाहेर जेव्हा आपली कॅपॅसिटी जी आहे, आपली क्षमता आहे, त्याच्या जेव्हा बाहेर जातं तेव्हा व्यक्तीला ताण येतो आणि मग त्याचे परिणाम चुकीचे आपल्या शरीरावर दिसायला लागतात. ताण ही जी मेकॅनिझम आहे, ताणाचं जे मेकॅनिझम, ताणाची जी व्यवस्था आहे आपल्या शरीरातली, ही तात्पुरता ताण हँडल करण्याकरता तयार आहे. थोड्या वेळापुरता ताण आला, आपलं शरीर अलर्ट मोडमध्ये जातं, आपला फोकस वाढतो, आपल्या हार्टबीट्स वाढतात, आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं, आपल्याला फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये जे आपण म्हणतो ना जातो, ऍक्शन मोडमध्ये जातो आपण जेव्हा ताण आला म्हणजे. पण ते जर तात्पुरतं असेल तर ठीक आहे, पण जर ते सतत राहत असेल, सतत बॉडी अलर्ट मोडमध्ये जात असेल, सतत तुम्हाला हार्टबीट्स तुमच्या वाढलेल्या राहत असतील, सतत तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत, तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला रोजचं साधारण आयुष्य आनंदाने किंवा एक शांतपणे जगता येत नाहीये, तर तुम्हाला ताण आहे. असं केव्हा होतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत एखादी घटना होते. कारण डिप्रेशन किंवा अँझायटी हे स्वयंभू नाहीये, त्याला काहीतरी एक प्रकारचं हिस्ट्री असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मानसिक आघात झाला, तर उदाहरणार्थ कोरोनामध्ये आपल्यापैकी अनेकांचे आप्तस्वकीय गेले, अचानक गेले. तो जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा सर्वात मोठा मानसिक धक्का म्हणू शकतो आपण, मानसिक धक्का किंवा मानसिक आघात आहे. आणि त्याच्यानंतर जी शोकावस्था येते, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रीफ म्हणतात, त्यावर सुद्धा आपल्याकडे फारसं बोलल्या जात नाही. आणि ते देखील मी या पुस्तकामध्ये जवळपास 30 पानं मी ग्रीफ किंवा शोकावस्थेवर लिहिले आहेत. तर एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर येणारी जी अवस्था आहे शोकावस्था, आणि तो पण एक प्रकारचा मानसिक आघात आहे. तर आपल्यापैकी अनेक लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये हे अनुभवलंय, मानसिक आघात आणि त्यासोबत येणारी शोकावस्था. म्हणजे अनेकांचे अनेक लोक गेलेत, इनडायरेक्टली डायरेक्टली आपण त्या शोकाचा अनुभव घेतला आहे. तर त्याचा देखील मानसिक अवस्थेवर फार वाईट परिणाम होतो. त्याच्यावर भारतात विशेष लिहिल्या जात नाही आणि त्याच्या स्टेजेस असतात आणि त्यामध्ये डिप्रेशन ही एक स्टेज असते. त्यामुळे जर कोणी माझ्याकडे जेव्हा पेशंट्स काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला मी पहिल्यांदा विचारते की इतक्यात काहीतरी अशी विचित्र घटना होऊन गेली आहे का ज्याच्यामुळे तुमचं रोजचं जे वागणं आहे ते बदललं आहे. कारण डिप्रेशन, निराशा अचानक जाणवत नाही, काहीतरी होऊन गेलेलं असतं, मग ते पुढे होईल का याची चिंता असते, किंवा मग ते झाल्यामुळे आपल्याला जी भीती बसते त्याच्यातून निराशा निर्माण होते, आयुष्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. तर हे सगळं मानसिक आघातातून येतं. त्यामुळे म्हणजे तुम्ही पण सायकॅट्रिस्टला किंवा कोणालाही विचारलं की एन्झायटीचे पेशंट्स आल्यावर जनरली आपण हे केस हिस्ट्री घेतो, तर ते हेच म्हणतील की त्यांना ट्रॉमा आहे का विचारा. इंग्रजीमध्ये त्याला ट्रॉमा म्हणतात. ट्रॉमाटाइज इंडिव्हिज्युअल जे असतात ते जनरली एक्सपिरियन्स एन्झायटी अँड डिप्रेशन फ्रिक्वेंटली ऑर टुगेदर. आणि ताण ही पण एक त्याच्यातली ही आहे. तर हे रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत ज्याला मूड डिसऑर्डर म्हणतो, जे गेल्या काही वर्षात विशेष करून कोरोना आणि कोरोनाच्या काळात खूप वाढले आहेत. आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम व्हायला लागला आहे, होतोय. मुळात आपले मूड चेंजेस इतके वाढले आहेत लोकांमध्ये, उतावळेपणा प्रचंड वाढलाय. म्हणजे ते एक असतो ना, एक रागाच्या अनेक छटा असतात, तर रागाची एक कुरकुर नावाची एक पहिली छटा असते की कुरकुर करतो आपण. आणि मग ते कुरकुरूचं रूपांतर मग कधी ते नीट हँडल नाही केलं, मग ते हळूहळू वाढत वाढत रेजमध्ये जातं. रेज म्हणजे विस्फोटक अवस्था, जी शेवटची, ज्याच्यामध्ये ती व्यक्ती कोणावर हल्ला करू शकते, कोणाला इजा करू शकते, स्वतःला इजा करू शकते. आता असं झालंय की आपण त्या कुरकुरीपासून विस्फोटक या अवस्थेमध्ये यायला ना काही वेळ नाही जात लोकांचा. ते एकदम विस्फोटक आणि स्फोटक होतात. तर हे जे आहे, हा आतमध्ये जो मेंदूमध्ये गडबडलेपणा आहे, गोंधळलेपणा आहे, हा नीट समजून घेण्याची जी काही प्रोसेस आहे ती मी माझ्या पुस्तकात सांगितली आहे.
बरोबर. ज्याच्यामध्ये कोरोनाचा पण बराच भाग कव्हर करण्यात आला आहे. तर मूड वर खाली होणे, झोप न लागणे, सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आरोग्याचं लक्षण आहे झोप न लागणे, कामामध्ये चुका होणे, काम वेळेवर पूर्ण करून न देऊ शकणे, आजूबाजूच्या नात्यांवर चिडचिड निघणे किंवा नाती टिकू न शकणे, नाती निभावू न शकणे, एकटेपणा वाढणे, म्हणजे एकटं खोलीत रूममध्ये बसून राहणे, लोकांशी जास्ती न मिसळणे आणि रोजच्या जे लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत बोलावसं न वाटणे, लोकांशी आनंद घ्यावसा न वाटणे, ज्या गोष्टी आधी फार आवडायच्या, ट्रेकिंगला जायला आवडायचं किंवा मूव्हीज बघायला आवडायचं किंवा डान्स करायला आवडायचं, ते आता आवडत नाही. तर आवडत्या गोष्टींमधून इंटरेस्ट जाणे, अगदी त्याच्यात सेक्स लाईफ पण येतं, म्हणजे लैंगिक जीवनातला लोकांचा इंटरेस्ट जातो डिप्रेशनमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्यामध्ये आपण आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या सहकर्मचाऱ्यांमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबियांमध्ये जर बघत असू तर अर्थात त्याच्यात काहीतरी मानसिक आरोग्याचे त्रास असावे असं आपण निष्कर्ष काढू शकतो. वृषाली, खरं तर तुम्ही अगदी सविस्तर म्हणजे सगळ्या कुटुंबांमध्ये थोड्याफार फरकाने छोट्या प्रमाणात का होईना जे फेस केले जातात असे मुद्दे मांडलेत. आता माझा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे याच्यावर उपाय काय. म्हणजे प्रत्येकच जण, आपल्याला माहिती आहे, तुम्ही आत्ता आपल्या गप्पांमध्ये हा मुद्दा वारंवार येतोय की अजूनही मानसिक आरोग्य बिघडलंय किंवा आपल्याला काहीतरी होतंय जे मानसिक लेवलचं आहे, शारीरिक नाही, हे ॲक्सेप्ट करण्याचीच वृत्ती नाही आहे. त्यामुळे सायकियाट्रिस्टकडे जाणं किंवा सायकोलॉजिस्टकडे तरी जाणं इथपर्यंत काही अजून आपला समाज पोचलेला नाही. मग असं असताना ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात आहे, काहीतरी चुकतं हे जाणवत आहे, तर या पुस्तकातून आपल्याला काही उपाय मिळू शकतात का. कारण आपली अपेक्षा ही आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावं, तर हे उपाय आपल्याला मिळतील का या पुस्तकात. मानसिक आघात आपल्याकडे विशेष माहिती नाही, त्यामुळे लोक थेट गोळ्यांवर एकतर जातात किंवा काहीही न सांगता कोणाला स्वतःला त्रास करून घेतात आणि कधी कधी त्या जीवाचा दुर्दैवी अंत पण होतो. आपल्याकडे न्यूज येतात. तर मुळात या विषयावर अवेअरनेस आणण्याकरता माझं जे काही लिखाण आहे, खरं तर माझा जो बॅकग्राऊंड आहे तो कॉर्पोरेटचा आहे. मी IT क्षेत्रातली व्यक्ती आहे. ITच्या मानसिक आरोग्यावर माझी डॉक्टरल डिग्री आहे आणि मी ITच्या मल्टीनॅशनल्समध्ये काम केलंय 14-15 वर्ष. आता पण मी एका म्हणजे मल्टीनॅशनलमध्ये कन्सल्टंट आहे. माझं मराठीतलं लिखाण कोरोनाच्या काळात सुरू झालं. मी आधी इंग्रजीतच लिहायचे, पण मला असा सल्ला दिला गेला की तुम्ही मराठीत प्रयत्न करून बघा. मी मराठीत लिहायला लागले आणि मी बरेच लेख बरेच लेख लिहिले आहेत मी मराठीमध्ये. आणि ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर मी मानसिक आरोग्यावर जागृती आणण्याचा, त्याला सोपं करण्याचा, त्या विषयाला सोपं करण्याचा प्रयत्न माझ्या कुवतीच्या दृष्टीने करते. मला जेवढं झेपेल तेवढ्याने करते. आणि मला असं वाटतं की आमच्या क्षेत्रातले जे लोक आहेत, काही जण असतात पॉडकास्टवर जे मोठी नावं आहेत, पण आणखी चांगल्या संख्येत अवेअरनेस जितका जनसामान्यांमध्ये क्रिएट होईल या विषयावर, जनसामान्यावर जितकं माहिती होईल, अगदी शिकले सवरलेले लोक सुद्धा या विषयाला दाबतात. माझे ओळखीतले आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, उच्च विद्याविभूषित लोक आहेत, पण काउन्सिलिंग घ्यायला जात नाही. तर काउन्सिलिंगमध्ये काय सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमची एक जुनी विचारांची पद्धत असते जी तुम्हाला आता उपयोगात नाही. काही आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या गोष्टी असतात, काही जुनाट काही समजुती असतात, काही विचार असतात जे कदाचित आता आपल्याला उपयोगाचे नाही आहे, पण आपण त्यानुसारच जर काम करत राहिलो तर मात्र आपल्याला त्याचा त्रास होतोय. मग काय असतं की एक ओबडधोबड रस्ता आहे, त्या रस्त्यावरून चालताना आपल्याला त्रास होतो आहे. मग आम्ही काय करतो तो रस्ता तसाच ठेवतो. जो आधीची विचार पद्धती हा तो रस्ता आहे. आम्ही एक नवीन चौपदरी गुळगुळीत रस्ता बांधून देतो आणि त्या रस्त्यावर चालायला शिकवणं हे आमचं काम आहे काउन्सिलरचं किंवा ट्रेनरचं. की जुनी विचार पद्धत आहे पण ती आपल्याला आता उपयोगाची नाही. उदाहरणार्थ मानसिक आरोग्याचे प्रश्न मला होऊ शकत नाही, ही कदाचित काही लोकांना वाटत असेल, किंवा डिप्रेशन ज्यांना आहे किंवा एन्झायटीचा त्रास होतो आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे कॉमन आहे, हे काय थोड्या दिवसात म्हणजे दुरुस्त होईल. आणि यातून काय होतं, डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये लोक मानसिक आरोग्याकडे म्हणजे आरोग्याच्या तज्ज्ञाकडे जाण्यापेक्षा व्यसनांकडे वळतात. आणि उदाहरणार्थ सिगरेट असो, दारू असो, झोपेच्या गोळ्या अगदी, किंवा सोशल मीडियाने सुद्धा खूप मोठं व्यसन आहे सोशल मीडिया, रील्स बघणं.
गेमिंग आहे, त्याच्यामध्ये पॉर्न आहे. तर जेव्हा तुम्ही या तक्रारी नीटपणे स्वतःला सांगत नाही किंवा त्याच्यावर उपाय शोधत नाही, तर तुम्ही व्यसनांकडे हळूहळू वळत जाता आणि मग ते आणखी कठीण होऊन बसतं. म्हणजे तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या तर आहेच, पण सोबत व्यसन पण तयार होतं. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या समस्या वाढवून घेतो जर आपण त्याचा नीटपणे मार्ग शोधला नाही तर. त्यामुळे या विषयावर जास्तीत जास्तपणे मराठीमध्ये माहिती पोहोचवण्याचं काम मी करते आहे. पुस्तकातून सुद्धा तोच प्रयत्न आहे आणि पुस्तकाची पहिली आवृत्ती 2 महिन्यातच संपली आणि मला खरं तर इतकी अपेक्षा नव्हती की असं काही होईल, पण लोकांनी आणि अगदी सामान्य लोकांनी खेड्यापाड्यातून सुद्धा पुस्तकाला रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी मी म्हणजे यशस्वी झाली आहे असं म्हणेल, किमान अवेअरनेस याच्या माध्यमातून क्रिएट करायला. पण याच्यावर प्रचंड काम करायची गरज आहे. हे काही पुरेसं नाही. माझं पुस्तक असो. नाही, खरंच म्हणजे वृषाली, मला हेच म्हणायचं होतं की हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आम्ही सुद्धा आनंदाचं पानमध्ये आवर्जून याचा समावेश करायचं ठरवलं. खरं तर आता आपण खूप सविस्तर बोललोय या सगळ्याबद्दल. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे की आपण पुस्तकांच्या निमित्ताने आज गप्पा मारतोय. मानसिक आरोग्याबद्दल खूप गोष्टी ज्या खरं तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असतात आणि त्या आपल्याला कळत नसतात, त्या तुम्ही सांगितल्या. आता शेवटचा प्रश्न की अगदी थोडक्यात तुम्ही आपल्या वाचकांना काय सांगाल, का वाचावं हे पुस्तक, किंवा इतरांना का तुम्ही रेकमेंड केलं पाहिजे हे पुस्तक? हे पुस्तक एक प्रकारे एक काउन्सिलिंग सेशन आहे. म्हणजे मला तरी असा फीडबॅक मिळाला आहे, कारण मी माझ्या आयुष्यातली जी काही मानसिक आघाताचा माझा प्रवास आहे 13-14 वर्षांचा, मी ज्याच्यातून गेले आहे, त्या प्रवासाची एक थोडक्यात मी माहिती दिली आहे. आणि माझ्यासारख्या एक सुखवस्तू म्हणता येईल अशा सुशिक्षित घरातून आलेल्या व्यक्तीला जर वेळेवर मदत मिळाली नाही, मी स्वतः सायकोलॉजीच्या क्षेत्रातून आहे, पण PTSD आणि ग्रीफ या विषयावर आता गेल्या 20 वर्षामध्ये जागरूकता आली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये हे 90च्या दशकात म्हणजे मान्य झालं की सामान्य लोकांना पण PTSD किंवा ग्रीफचा त्रास होतो. ग्रीफ म्हणण्यापेक्षा PTSDचा त्रास होतो, कारण व्हिएतनाम युद्ध असो किंवा इराण-इराकचं युद्ध असो, तर युद्धातून परत आलेल्या सैनिकांना हा मानसिक आघाताचा त्रास व्हायचा असं पूर्वीचं एक धारणा होती. पण त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या संशोधनातून हे पुढे आलं की सामान्य लोकांना, आपल्यासारख्या सामान्य लोकांना पण जे सामान्य आयुष्यातले जे अनुभव असतात, जे नकोसे अनुभव असतात, त्या अनुभवातून सुद्धा PTSD होतो. आणि PTSDवर उपाय गोळ्या नाहीयेत, हे मी माझ्या पुस्तकात आवर्जून नमूद केलं आहे की नुसत्या गोळ्यांचा उपयोग करून PTSD हा बरा होत नाही. तर PTSDनी माणसाची रोजची जगण्याची जी रीत आहे ती बदलते आणि ती रीत पूर्ववत व्हायला, ती जगण्याचा जो म्हणजे तो पॅटर्न पूर्ववत व्हायला आपल्याला खूप सुरक्षित नाती आणि व्यायाम ह्या 2 गोष्टींचं मी इथे एक महत्त्व सांगितलं आहे. त्याचबरोबर अनेक अशा पद्धती, उदाहरणार्थ EMDR आहे किंवा न्यूरो फीडबॅक आहे, बायो फीडबॅक आहे, योगा आहे. तर ह्या अशा अनेक पद्धती ज्याला अल्टरनेट थेरपीज ज्या म्हणतात, म्हणजे गोळ्या एक आहे, समुपदेशन एक पद्धत आहे जी परिचित आहे आपल्याला, पण ह्या अल्टरनेट पद्धती आहेत. त्याचा मी याच्यामध्ये उल्लेख केला आहे, कारण हे समजून घ्या की PTSD किंवा डिप्रेशन अगदी असेल तर हे सगळं शरीरात असतं, भावना या आपल्या शरीरात असतात. आणि हे आपल्याला कोणी आतापर्यंत म्हणजे असं सांगितलं नाहीये फारसं, म्हणजे मराठीत तरी असं त्याच्यावर काही फारसं प्रचलित उपलब्ध नाही की व्यायाम केल्याने तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकतं किंवा अँझायटी कमी होऊ शकते. कारण फॉरेनमध्ये आता हे प्रकार वापरले जातात. एक्झरसाइज इज अन अँटी डिप्रेसंट. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल जरी तुम्ही चेंज केली तरी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात डिप्रेशन आणि अँझायटीचा त्रास कमी होऊ शकतो. ज्यांनी मानसिक आघात अनुभवला आहे, उदाहरणार्थ आता मी माझ्या बाबतीत जे सांगितलं आहे की माझ्या घरात एक 2007 ते 2012 या काळामध्ये 3 जवळच्या लोकांचे मृत्यू झाले अकाली, आणि ते धक्कादायक होतं आमच्या सगळ्या फॅमिलीकरता. मग माझ्यावर किंवा माझ्या फॅमिलीवर त्याचा कसा परिणाम झाला आणि आम्हाला कशी मदत मिळाली नाही. मग आम्हाला मदत मिळाली नाही, आमच्या आयुष्याचं जे काही नुकसान झालं ते इतरांचं नुकसान होऊ नये. कारण कोरोनाच्या काळामध्ये अनेकांसोबत अशा घटना घडल्या आहेत जिथे कुटुंबीय गेले, अचानक गेले, जॉब लॉस झाले लोकांचे, हेल्थ इश्यूज इतके झालेत.
मग अशा लोकांना मानसिक आघातातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत काय होतंय हे त्यांना कळत नाहीये. मग ह्या पुस्तकातून हाच प्रयत्न आहे, किमान त्यांना त्यांच्यासोबत काय होतंय याची ओळख करून देणं. जे काही उपाययोजना सध्या याच्यावर उपलब्ध आहेत, अगदी मी सगळ्यात जे चांगले पुस्तकातले रेफरन्सेस, इंग्लिशमधल्या चांगल्या पुस्तकातले रेफरन्सेस देऊन हे सांगितलं आहे. मृत्यूनंतर येणारी जी शोकावस्था असते, इतरांना जी शोकावस्था येते जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्यामुळे पण आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि एक जवळपास 3 वर्ष लागतात त्या अवस्थेतून बाहेर यायला, म्हणजे शोकावस्थेतून बाहेर यायला. मग त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी किंवा त्या व्यक्तीने काय पद्धती फॉलो करायला हव्या, जी व्यक्ती शोकावस्थेतून जाते आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत झाल्या तर किमान लोक त्याच्यानुसार प्रयत्न करू शकतील, असा हा पुस्तकाचा एक प्रामाणिक उद्देश आहे. पुस्तक अगदी छोटं आहे, 110 पानांचं, आणि त्याच्या सुधारित आवृत्तीमध्ये आम्ही आणखी काही उपाययोजना टाकल्या आहेत आणि एक छोटीशी प्रश्नावली पण दिली आहे, की जी प्रश्नावली बघून तुम्हाला कळेल की तुम्हाला खरंच PTSDचा त्रास होतोय की नाही, आणि पूर्ववत आयुष्य कसं व्हायला पाहिजे मानसिक आघातानंतर, एक याच्यातून छोटीशी एक काय म्हणतात माहिती, पण योग्य माहिती, म्हणजे शास्त्रशुद्ध माहिती मी याच्यामध्ये दिली आहे पुस्तकामध्ये. तर त्या दृष्टीने हे पुस्तक मी तर म्हणेल सगळ्यांनाच उपयोगाचं आहे, ज्यांनी मानसिक आघात अनुभवला आहे आणि ज्यांना खरंच काही झालं नाही, दुर्दैवाने म्हणजे त्यांच्या बाबतीत सुदैवाने असं काही झालं नाहीये, आणि पण होऊ शकतं किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना अशा गोष्टींचा अनुभव आला आहे, तर त्यांना सुद्धा हे पुस्तक फार महत्त्वाचं ठरेल. नाही, खरंच वृषाली, आत्ता आपल्या ज्या गप्पा झाल्या त्याही खूप महत्त्वाच्या होत्या आणि पुस्तक अर्थातच फार महत्त्वाचं आहे, कारण घरोघरी प्रत्येक कुटुंबामध्ये आपण सगळे मानसिक कुठल्या तरी व्याधीशी म्हणणार नाही, पण एका प्रश्नाशी झुंजत असतो. त्यामुळे तुम्ही केलेलं कामही खूप महत्त्वाचं आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आज इतक्या सविस्तर आपल्या गप्पा झाल्या आणि एक खूप महत्त्वाचा विषय तुम्ही मांडलात, त्यासाठी खूप आभार. थँक्यू भारती, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांचे.